हाय मैत्रिणींनो, मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी भरभराटीची, धनधान्याची, सुख समृद्धीची जावो ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी आता तुम्हाला ही दाखवत आहे लक्ष्मी पूजनाचे साहित्य काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ही कुंकू, ही हळद, ही मोतीशंख, ही खूप उपयुक्त असते आपणाला. धन समृद्धी, सुख सगळं. हे जे मोतीचक्र आहे ना, हे मोतीयंत्र, हे मोतीशंख आहे. मोतीशंख हे खूप उपयुक्त असते. ही साळ म्हणजे ह्याच्यातून तांदूळ निघते, तर तांदूळ, ती साळ, अख्खी साळ, ही ह्याला म्हणते तर पिवळी मोहरी. ही पिवळी मोहरी, ही धने, ही धने आहेत. ही बघून घ्या साहित्य बघून घ्या. ही कवड्या बी खूप उपयुक्त मी दाखवत आहे तुम्हाला. कधी बी तुम्ही पूजा केली ना, तर अशी पूजा करायची लक्ष्मी पूजनची. ही हळकुंड, ही हळकुंड झालं. आता ही गोमती चक्र तुम्हाला दाखवते मी कसे असतात. तर ही चक्र असतात हे काही. याने ही 5 बी आणले, तुम्ही 8 बी आणले, तर 8 नाही 11 आणले, 5 आणले, 21 आणले, तरी ही गोमती चक्र हे काही असे असते. तर ही 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 गोमती चक्र. परत ही सुपारी, ही आवश्यक असते आणि ह्याच्यानंच पूर्ण संपन्न पूजा होते. ही तिच्या वटीला भरायचं असते लक्ष्मीच्या. मग आपणाला धनधान्य, आरोग्य, आयुष्य सगळं महालक्ष्मी आपल्यावर कृपा होते. ही मुरुड शेंग असते. आणि ह्याला ही म्हणते तर हिंगण, ही हिंगण असते. हे लक्ष्मीचं सगळं ही वटीचं सामान आहे. ही पूजा ह्याच्याशिवाय होत नाही. आणि ही कुठं जरी मिळालं तुम्हाला सामान, कुठं पण मिळते. तुम्ही मंदिरातून, स्वामी समर्थाच्या मंदिरात भेटते, जिथं दुकानं असते तिथं भेटते. तुम्ही फक्त नावं सांगायचे, ती नसता का नाही. धनपुटली म्हणायचं. धनाची धनपुटली म्हणायचं त्याला. मग तुम्हाला भेटल ही सामान सगळं. ही झालं नाकेश्वर. मैत्रिणींनो, मित्रांनो, आवश्यक लवंगा आणि इलायची नक्की ठेवा. तुम्ही 5च ठेवा, 11 ठेवा, 5 ठेवा, तुम्हाला किती ठेवायचं ते ठेवा. इलायची ठेवतात. आता तुम्हाला एक महत्त्वाचं दाखवते मी, अति महत्त्वाचं आहे. ही गुंज आहे. तर ही गुंज लय महत्त्वाची आहे. तर ही काय करायचं माहिती आहे का, ही पूजेला ठेवायचे गुंज. आणि तुम्ही ही पूजेला गुंज ठेवले, याची पूजा होती. आपण लक्ष्मी महापूजन केल्यानंतर उत्तर पूजा असते नाही, काढून घेऊन आपल्या तिजोरीत, पर्समध्ये, आपल्या जिथं पैसा ठेवतो तिथं ही ठेवून द्यायचं. कवडी, परत ही गुंज असे ठेवून द्यायचं. ही पवळा, ही हिरवा पवळा, ही पवळा असते. ही पवळा ना महालक्ष्मीला खूप प्रिय असते, म्हणून ही बी ठेवायचा. ही साहित्य लक्ष्मी पूजनचं आहे. आता तुम्हाला मी दाखवते कमळगट्टा. ही आपले कमळाचे बी आहेत मित्रांनो. हे कमळाचे बी हे काही आपली महालक्ष्मी कमळावरच प्रगट असते. हे बी हे आवश्यक असते, हे सगळं सामान. आणि तुम्हाला सांगते, ही विलायची, ही माझ्याकडे 4 आहेत. त्याच्यात मी अजून एक घालून मी काढले ते सामान पूजेला. उद्याची तयारी करते. गजगा, ही खरं सामान असते. हो का, ही
ही नारळ असते, पूजेचं नारळ असते. ही नारळ ज्यावेळेस झाडाला आलं हे काही ही छोटं नारळ असते, पहिल्या सुरू ते आलेलं. हे नारळ बी लक्ष्मीला, आपल्या लेकरा बाळाला सुख समृद्धी लागू दे, यश येऊ दे म्हणून ही नारळ असते. ही एवढं पूजेचं सामान आहे. त्याची ही वटीला भरायचं आहे तुम्हाला सांगते. आणि काय असतं माहिती आहे का मैत्रिणींनो, मित्रांनो, आवश्यक तुम्ही पूजेमध्ये पूजा करताना तुम्ही काय करा माहिती आहे का, चांदी घाला. चांदी 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 घालायची, चांदी. काय करायचं मैत्रिणींनो, मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना ह्या एवढी पूजा आहे, एवढं पूजेचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला सांगते. एक चांदीचा तुकडा घालायचा त्याच्यात, या पूजेच्या साहित्यामध्ये. आणि काही ही आहे, हे बघा याच्यावर वाचा, ही कुबेर पोटली. ही कुबेर पोटली आहे ना, ही कुबेरासाठी असती. तशीच ही पोटली, ही जी पोटली आहे ना, तसंच लाल कपड्यामध्ये पूजा झाली का ही सगळं सामान घ्यायचं वटीचं तिच्या, आणि ती पोटली बनवून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असते. आणि ही श्रीयंत्र, महालक्ष्मीचं यंत्र आहे. एवढं साहित्य पूजेला लागतंय तुम्हाला. तुम्ही घ्या, पूजा करा. बघून घ्या साहित्य किती आहे ते. लक्ष्मी पूजनचं साहित्य आहे, पाहू शकता तुम्ही, आणू शकता तुम्ही, पूजा करू शकता. ही एवढं साहित्य लागतंय. एवढं साहित्य घालून तुम्ही पूजा करायचं. आणि ही अति महत्त्वाचं सामान, खूप महत्त्वाचं सामान आहे. खूप ह्याच्यात ही आहे, पावर असते या सामानामध्ये महालक्ष्मीच्या. आपणाला बरकत येण्यासाठी, आपणाला धन पैसा काही बी यश येण्यासाठी हे एवढं साहित्य लागतंय. ही यश येण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी, पण प्रत्येक वर्षी एवढं सामान आपणाला पाहिजे, लागतंय. आणि पूजा करायची त्याची. कमीत कमी तुम्हाला ही जरी मिळालं नसेल तर लवंगा, कवड्या, विलायची, धने, कमळगट्टा ही आवश्यक ठेवा तुम्ही पूजेला, ही लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास सांगा मला. ही जी सामान आहे ना मैत्रिणींनो, मित्रांनो, अति महत्त्वाचं सामान आहे. ही तुम्ही आणून असं पूजा करा, तुम्हाला नक्की यश येईल. तुम्हाला धनलक्ष्मी धनवर्षा करल, तुम्हाला सुख समृद्धी लाभेल, तुमचे सगळे कामं अडकळलेले दूर होतील. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे. थँक्यू, धन्यवाद.